लाडकी बहीण योजना आणि त्यावरचे आक्षेप, त्यावरून सुरू झालेल्या चर्चा, त्याआधी महायुतीतील राजकीय कुरबुरीच्या बातम्या, महायुतीत सुरू असलेल्या याच सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरते आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला। ज्योतीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये। खरं तर आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला जी नवीन जबाबदारी मिळालेली आहे, मुख्यमंत्र्यांची जी विशिष्ट सेल आहे कल्याणकारी योजनेची, त्याचं दायित्व सध्या तुमच्याकडे आहे आणि आता ही जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेबाबत जे काही आक्षेप उचलल्या गेले त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? धन्यवाद सरिता ताई, माझा आवाज येतोय? अगदी। सर्वप्रथम एबीपी माझाचे आभार की मला महाराष्ट्र शासनाची बाजू आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवता येते। खरं तर महाराष्ट्र राज्याला एक कल्याणकारी सामाजिक चळवळींचा इतिहास आहे आणि मला वाटतं की आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या इतिहासातील सगळ्यात लोकप्रिय अशी योजना म्हणून आपल्याला लाडकी बहीण योजनेकडे पाहावं लागेल। आपण सरिता ताई, जर आपण थोडंसं सोशल मीडियावरचं किंवा इंटरनेटवरचं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर गुगल प्ले स्टोअरवरती सोशल इम्पॅक्ट सॉफ्टवेअरमध्ये इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम लाईट नंतर आपलं जे नारी शक्ती ॲप आहे ते सगळ्यात जास्त डाउनलोड केलं गेलेलं 3ऱ्या क्रमांकाचं ॲप आहे आणि ह्या माध्यमातून अगदी गडचिरोलीच्या जंगलामध्ये बसलेली महिलासुद्धा थेट या योजनेसाठी अर्ज भरू शकते। राहिला भाग आक्षेपांचा, तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की लाडक्या बहिणींना लाभ मिळणार 1,500 रुपयांचा म्हटलं की काही सावत्र भावांच्या पोटामध्ये दुखू लागलंय। त्या सावत्र भावांनी अजिबात काळजी करू नये। महाराष्ट्र राज्य हे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं। 17% GDP मधलं आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे। GST मध्ये आपलं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे। नुकतंच FDI मध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचं अर्थकारण इकॉनॉमी ही वाढत आहे। दावोसमध्ये 3,56,000 कोटी रुपयांचे करार झालेले आहेत आणि त्याचबरोबर मला आणखीन एक सांगायचं की अर्थ खात्याला जी चिंता वाटते, तर मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की FRBM ॲक्ट म्हणतो की तुमचा जो काही इंटरेस्ट रेट असतो ना तो 6 ते 7% आत असला पाहिजे आणि आता आपण 2,47,00,000 महिला भगिनींना जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आहोत तो हा FRBM ॲक्टच्या अंतर्गतच आहे। महाराष्ट्राचा विकास होतोय, कोस्टल रोड होतोय, अटल सेतू झालेला आहे, रस्ते होत आहेत, उद्योग येत आहेत, त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अत्यंत सक्षमपणाने आम्ही देऊ। त्याचा कुठलाही भार किंवा त्याच्यामुळे कुठलाही तोटा हा अर्थव्यवस्थेला होणार नाही याची आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडून मी हमी देते। तर आपण नेहमी अजितदादांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा दादांची प्रशासनावरची पकड ही फार मजबूत आहे असं म्हटलं जातं। त्याच दादांनी खरं तर बजेटमध्ये ही योजना घोषितही केली, मात्र त्याच दादांच्या खात्यामधनं जर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतील तर याचा अर्थ नक्की काय होतोय? म्हणजे याचा अर्थ प्रशासन विरुद्ध शासन असं आहे की अजून काही? ताई, खरं तर या ठिकाणी एक सांगायचं आहे की प्रशासनानं अजिबातच काळजी करू नये। मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मगाशी स्पष्टपणाने सांगितलं की अधिकाऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही। आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब हे अत्यंत सक्षम आहेत आणि त्यामुळं बघा, कुठल्याही राज्यव्यवस्थेच्या विकासाला जोपर्यंत मानवी चेहरा नसतो ना तोपर्यंत तो विकास हा विकास नसतो। कदाचित ज्या लोकांना स्वतःचे सख्खे भाऊ कळाले नाहीत त्यांना लाडकी बहीण योजना काय कळणार आहे? आत्तापर्यंत या राज्यामध्ये फक्त लाडका मुलगा योजना, लाडकी मुलगी योजना किंवा लाडका नातू योजना इतकीच चालू होती। आत्ता मात्र काबाड कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या महिलांना 2,47,00,000 महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। सरिताताई, काही स्टॅटिस्टिक्स मला तुमच्या पुढे सांगायचं आहे की नारी शक्ती ॲप जे पूर्णपणाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने विकसित केलं होतं त्याचे 15 दिवसामध्ये 1,19,00,000 डाउनलोड झालेले आहेत आणि
जवळपास 1,20,00,000 महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत आणि त्यातल्या उरलेल्या इतर महिलांनी ऑफलाईनमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि या योजनेचं चावडी वाचन झालेलं आहे। कलेक्टर्स आणि सगळ्या प्रशासकीय आपला जो यंत्रणा जे शासनाची मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो त्यांचं जे इंटेन्शन आहे त्याबद्दल मला वाटतं कोणालाही प्रश्न नाहीत। तिघही जनतेत जाऊन आणि महिलांकडे जाऊन ह्याबद्दल ह्या स्कीमबद्दल या योजनेबद्दल सांगत आहेत। याचा फायदा सुद्धा महायुतीला होऊ शकतो जर ही व्यवस्थित राबवल्या गेली तर। आणि हे जे ॲप्सची जी संख्या आपण सांगता आहात ती सुद्धा लक्षणीय आहे। हे सगळं एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आहे की ही योजना राबवण्यासाठी पैसा कुठनं येणार? ॲप लाख डाउनलोड होतील, पैसा नक्की कुठनं येणार हा प्रश्न सगळेजण विचारत आहेत। ज्या वेळेस माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली योजना मांडली तर त्याच वेळेला अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठीची संपूर्ण तरतूद ही केली गेलेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की येत्या रक्षाबंधनला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत, यामध्ये कुठलीही शंका नाही। योजना करतानाच त्या संदर्भाची आर्थिक तरतूद ही केली गेलेली होती आणि मला वाटतं की कदाचित लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह चालवलं गेलं तसं काही सावत्र भाऊ त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे अशा पद्धतीचं काही फेक नॅरेटिव्ह चालवतायत का? कारण महाराष्ट्र हे देशामधलं एक अत्यंत अग्रगण्य राज्य आहे आणि आपली अर्थव्यवस्था अत्यंत बळकट आहे। एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या अर्थव्यवस्थेचा विकासच होतोय। त्यामुळे केवळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेलाच नव्हे तर मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, लाडकी लेक योजना असेल, कुठल्याही योजनेला निधीची कमतरता भासणार नाही। एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते। संजय राऊत यांचं म्हणणं आहे की निवडणुकीनंतर ही योजना बंद करण्यात येईल तुमच्याकडून, म्हणजे कुठेतरी त्यांनी हे मान्य केलंय का की तुम्ही सत्तेत येणार आहे? खरं तर मला वाटतं की आता संजय राऊतांच्या घराच्या बाहेर एखाद्या मेंटल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स उभी करण्याचा गरज लागलेली असं मला वाटतं। संजय राऊतांनी आत्ताच मान्य केलंय की आम्ही सत्तेत येणार आहोत, परंतु त्याच वेळेला मला वाटतं की हे आमच्या योजनेचं यश आहे की आज उबाठाच्या शाखांवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले जात आहेत। आणि मला संजय राऊतांना खरं तर विचारायचं आहे की अहो तुम्हाला लाडकी बहीण योजना कशी कळणार? कारण तुमच्या नेत्यांना सख्खा भाऊ नाही कळाला, चुलत भाऊ नाही कळाला, जे आपल्या सख्ख्या भावाला देऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींना काय देणार?